सुनील केदार यांना दिलासा मिळणारच नाहीये। सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास थेट नकार दिलेला आहे। परंतु जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावरती निर्णय करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। सुनील केदार यांच्या अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, सुनील केदार यांना दिलासा नसल्याचं कळतंय, काय नेमकं सुरू आहे? नक्कीच सुनील केदार यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती आणि त्यानंतर त्यांची आमदारकी ही अपात्र ठरवली गेली होती। सुनील केदारांना त्यांच्या शिक्षेवर जामीन मिळाला, परंतु त्यांच्या आमदार अपात्रतेवरती स्थगिती मिळालेली नव्हती। त्यानंतर मग सुनील केदार हे सर्वोच्च न्यायालयाकडे आले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनील केदारांनी प्रयत्न केला की त्यांना एक रिलीफ मिळावा, पुढची निवडणूक लढवण्याची तरी त्यांना परवानगी देण्यात यावी। परंतु त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आता हस्तक्षेप करायला पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि त्याचवेळी सर्वोच्च न्यायालय हे मात्र म्हटलंय की तुम्ही जिल्हा न्यायालयाने सुनील केदारांच्या अपिलावर सप्टेंबर अखेरपर्यंत निर्णय करावा। म्हणजे जिल्हा न्यायालयातलं जे सुनील केदार यांचं अपील आहे त्यावर सप्टेंबर पर्यंत निर्णय व्हावा, जेणेकरून विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांना काही ती स्पष्टता मिळू शकेल, अशा अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। धन्यवाद सोमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।